तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग आपण पूर्णपणे पहा। आज आपण चाललो आहे हैदराबादला। बॅग वगैरे सगळी भरलेली होती, ओला देखील आलेली होती। त्यानंतर मग लगेचच ओला आपण पकडून निघालो। एअरपोर्टला देखील पोहोचलो। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आणि हा किल्ला पाहिल्यानंतर खरंच मनामध्ये फार समाधान वाटतं। त्याचं कारण असं की आपण त्यांच्याच राज्यामध्ये वावरतो आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आपण आज ताटमानेने जगतोय। तर चला, तर पुन्हा एकदा आपण आता एअरपोर्टला पोहोचूया पटापट, कारण आपल्याला थोडा उशीरच झाला होता आज आणि आपलं फ्लाईट देखील 10 वाजताचं होतं आणि जवळजवळ आपल्याला 9 वाजले होते, कारण 9 वाजता आपल्याला एंट्री करायची होती। आता पटापट आपल्याला बोर्डिंग पास देखील घ्यायचा होता आणि एअर इंडियाचं मी विंडो शोधत होतो। तर चला, पटापट आपल्याला बोर्डिंग पास देखील मिळालेला आहे आणि बोर्डिंग पास घेतल्यानंतर महत्त्वाचं काम असतं ते सिक्युरिटी चेक इनमध्ये आपण एकदा चेक इन केल्यानंतर पटापट आपल्या गेटकडे आपण जाऊ शकतो। आपण सिक्युरिटी चेक इन करू इकडे, त्यानंतर मग पटापट आपण फायनली आपलं या ठिकाणी बोर्डिंग पास चेक इन सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालेलं आहे। आता आपण चाललो आहे आपल्या गेटकडे। आता गेटकडे जात असताना आपल्याला एअरपोर्टचं दर्शन देखील आहे मस्त। वाव, मित्रांनो, मुंबई एअरपोर्ट जर पाहायला गेलात ना तर भरपूर एअरपोर्टपेक्षा जबरदस्त एअरपोर्ट आपला मुंबईचा एअरपोर्ट आहे आणि भरपूर लोक आपल्याला सांगतात देखील की मुंबई एअरपोर्ट जबरदस्त आहे, फार सुंदर आहे। आणि जे बाहेरून येणारे पाहुणे आहेत, जे टुरिस्ट आहेत, ते देखील आपल्याला सांगतात की मुंबई एअरपोर्टसारखं एअरपोर्ट आम्ही कमी पाहतो म्हणून। तर आपल्याला देखील पाहायला मिळतो एअरपोर्ट। आज पूर्ण आपल्याला एअरपोर्टचा मी दृश्य दाखवणार आहे। इकडे गाड्या देखील लावलेल्या आहेत, फार सुंदर आहे। आणि ह्या जे शॉप तुम्हाला दिसत आहेत ते देखील फार सुंदर आहेत। फक्त एवढंच आहे की तिकडे किंमत थोडीशी जास्त असते म्हणजे, आणि वस्तू देखील फार सुंदर असते। तर चला, मला आता थोडंसं दूर होता, कारण माझा आजचा गेट जो होता तो 87 नंबर होता, तर मला तिकडे जायचं होतं। त्याच्यामुळे पटापट मला तिकडे पोचायचं होतं आणि ऑलरेडी तिकडे मला 9:30 वाजून गेले होते। त्याच्यामुळे पटापट मला गेटकडे जायचं होतं। तर तुम्हाला जाता जाता हे सगळे दृश्य मी दाखवतो आहे। हा बघा, हा देखील ॲटोमॅटिक क्लीनर आहे मुंबई एअरपोर्टवरती। ही देखील दृश्य जबरदस्त आहेत, कारण मुंबई एअरपोर्टमध्ये हे जे डेकोरेशन केलेलं आहे ते देखील जबरदस्त आहे। आपण पाहू शकता, जर कधी एअरपोर्टला गेलात तर तुम्ही 1 किंवा 2 तास आधी जा आणि पूर्ण एअरपोर्ट फिरा, फार मजा येईल। चला, तर आपल्या गेटकडे आपण पोहोचलो आहे आता आणि गेट नंबर 87। हे बघा, हे मदरबोर्ड आहेत। या मदरबोर्डचं पूर्ण या ठिकाणी डेकोरेशन केलं आहे। बघा, अतिशय सुंदर मदरबोर्डचं डेकोरेशन आहे, मला तर फार आवडलं ते। नंतर मग इकडे बघा, बिल्डिंगसाठी पण हे आय थिंक भूकंप टाईप असं काहीतरी दाखवलं आहे। नक्की काय आहे ते मला समजलं नाही, परंतु जबरदस्त। आणि इकडे बघा, पुढे पाहायला गेलं ना तर इकडे बघा, बिल्डिंगचं काम चालू आहे असं दाखवलं आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू आहे असं दाखवलं आहे। कारण ह्याच कन्स्ट्रक्शनमुळे मुंबईची पूर्ण रिडेव्हलपचे जे प्रोजेक्ट आहेत ते मला वाटतं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि इकडे बघा, हे काय होतं नक्की मला माहिती नाही, परंतु ते काय होतं ते काही सुंदर होतं। तर चला, आपण पुढे जाऊया। इकडे देखील मस्त होतं आणि इथे बघा, या समया देखील फार सुंदर होत्या, फार जुन्या काळातल्या समया होत्या। समय, आम्ही त्याला समयच म्हणतो। जर तुम्ही काय म्हणत असाल नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। इकडे बघा, हे देखील फार सुंदर होतं। चला, तर आपलं आपण आता आमच्या फ्लाईटमध्ये निघालो आहे हैदराबादच्या। तर तिकडे आता फ्लाईटमध्ये देखील कसं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला। बघा, हीच फ्लाईट आहे आमची आणि विस्ताराची फ्लाईट आता टाटाने म्हणजे एअर इंडियाने देखील हे केलं आहे। बघा, ह्याने मस्तपैकी नमस्ते केलं आहे। फ्लाईटमध्ये गेलो, माझ्या सीटवर गेलो, बसलो। आज आपल्याला विंडो मिळाली नव्हती आणि नेहमी मला विंडो मिळत नाही आहे, पण येताना मी ट्राय करणार आहे की मला विंडो मिळायला पाहिजे। हैदराबादला पोचलो। हैदराबादला पोचल्यानंतर बघा,
हैदराबादचा एअरपोर्ट देखील फार सुंदर आहे. इकडे आता आपल्याला लगेच बॅग घ्यायच्या आहेत. बॅग घेऊन आपल्याला नंतर लगेचच निघायचं आहे. बघा 8 नंबरवर गेटवर 8 नंबरवरती आपली बॅग घेतली आणि आपण आता उबेरने निघालो. कारण तिकडे उबेरची सिस्टम वेगळी आहे. तुम्हाला उबेर हैदराबादला जर बुक करायची असेल ना तर तुम्ही उबेर बुक करू शकता. डायरेक्ट तिकडे उबेरच्या काउंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला जी टॅक्सी तिकडे अवेलेबल असेल ती टॅक्सी तुम्हाला कोड दिल्यानंतर लगेचच मिळते आणि लगेचच मिळाल्यानंतर आपण तिकडनं निघायचं आहे. आणि मुंबईमध्ये आपण जेव्हा ओला बुक करतो किंवा उबेर बुक करतो तेव्हा त्याला आपला तो OTP किंवा नंबर द्यायचा असतो. त्याच्यानंतर जी ओला आपण बुक करणार ती येते, असं नाही. इकडे जेवढ्या टॅक्सी लागलेल्या असतात त्या टॅक्सी तुम्हाला त्यांना नंबर द्यायचा आणि जी काय टॅक्सी तिकडे नंबरवरती असेल ती टॅक्सी तुम्हाला घेऊन जाणार. चला तर आम्ही निघालो आहे. ही फार सुंदर दृश्य बघत जसं मुंबई एअरपोर्टला देखील असे हे जे ही झाडं आहेत सेम इकडे देखील आहेत. फक्त हैदराबादला एकदम नीट अँड क्लीन सगळं परिसर होता. रस्त्यामध्ये एक छोटासा खड्डा देखील नव्हता. महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं ना तर एवढे खड्डे आहेत रस्त्यामध्ये की आपण खड्ड्यामध्ये आहे की रस्ता खड्ड्यामध्ये आहे हे समजत नाही. तर जबरदस्त जो टॅक्सीवाला होता त्याला थोडंसं हिंदी समजत नव्हतं, परंतु आपण काय ऑप्शन नसतो. थोडंसं इंग्लिशमध्ये जरा प्रेसमध्ये पोचलो आहे. प्रेसमध्ये पोचल्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर देखील पोचलो. हॉटेलवर पोचल्यानंतर बघा मस्त इकडे व्यंकटेश्वरन हॉटेलचं नाव होतं. तर तिकडे गेल्यानंतर बघा आपण चेक इन केल्यानंतर आपल्याला रूम देखील भेटला आहे. आता आपण 3ऱ्या माळ्यावरती आपण रूममध्ये पोचायचं आहे. बघा जवळजवळ मी रूममध्ये आता पोचलो आहे आणि रूम देखील फार सुंदर होता. कारण तिकडे बघा पाणी बॉटल्स, केटल्स, इथं 2 बेड देखील होते. पण आपल्याला 2 बेडची काही गरज नव्हती. आपल्याला सिंगल बेडमध्ये आपलं भागणार होतं. संध्याकाळी गेलो, जेवण देखील ऑर्डर केलं कारण खूप भूक लागली होती. तिकडेची स्पेशल बिर्याणी आहे ती बिर्याणी मी ऑर्डर केली होती, खाल्ली देखील. इकडची बिर्याणी मला एवढी काय खास वाटली नाही, परंतु आपण हैदराबादला गेलो आहे तर हैदराबादची बिर्याणी आपल्याला 100% या ठिकाणी ट्राय करणार आहोत. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बिर्याणी मिळते. तर आम्ही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एका बिर्याणी स्पेशल रेस्टॉरंटमध्ये पोचलो आणि तिकडे कबाब वगैरे बिर्याणी या गोष्टी फार स्पेशल असतात. आज रॉबर्ट सर होते, अंबू सर होते. आणखीन अंबू सर स्पेशली जपानवरनं आज या इन्स्टॉलेशनसाठी आले होते. बघा आम्ही कबाब ऑर्डर केलं होतं. कबाब देखील फार सुंदर होतं, त्याच्यामुळे खायला देखील फार मजा येत होती. आणि बिर्याणीची प्लेट बघा, ही म्हणजे कमीत कमी 5 ते 6 जणांना बिर्याणी पुरेल अशी ही बिर्याणीची प्लेट आहे. आणि एवढी जबरदस्त टेस्ट होती ना काय सांगू. जर कधी हैदराबादला गेलात तर पहिल्यांदा तुम्ही बिर्याणी ट्राय करा. कारण हैदराबादची स्पेशल बिर्याणी फार सुंदर असते. कुठल्या पण हॉटेलला जावा पण तिथे बिर्याणी स्पेशल तुम्हाला एक तरी आयटम मिळेलच. सगळं फस्त केलं आणि आता निघालो. आता दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या एका हॉटेलमध्ये पोचलो, ASF. तिकडे देखील फार जबरदस्त हॉटेल होतं. आणखीन तिकडचा जो ॲम्बियन्स होता हे बघा एवढं जबरदस्त होतं ना. तिथे आमचे जे युनिफॉर्म होता त्या युनिफॉर्मवर गेलो होतो. ह्या लोकांना वाटलं की हे कोणतरी साधी माणसं आलीत फक्त बघायला, कारण आमचा युनिफॉर्मच तसा होता. कारण आमचा युनिफॉर्म जो कोमोरचा युनिफॉर्म आहे त्या युनिफॉर्मवरतीच आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि आतमध्ये गेल्यानंतर बघा इकडे गाणं चालू होतं आणि गाणं देखील तो व्यवस्थित गात होता. आम्ही पोचल्यानंतर पहिल्यांदा पूर्ण ॲम्बियन्स बघितला. इकडे स्वीट्स आणि केकचे काउंटर्स होते. इकडे पाहिलं तर इकडे बघा फ्रूट्स देखील होते, काही केक पण होते. इकडे हे सगळे भाजी आणि हे बघा फार सुंदर इकडे ना फिश टँक देखील होता. आणि त्या फिश टँक मी तर फिश टँकचा फार दिवाण आहे, कारण माझ्या घरी देखील छोटंसं फिश टँक आहे. तर फिशची मी नेहमी काळजी घेत असतो. हे देखील फिश टँक फार सुंदर होते. आय थिंक हे पॅरट आहेत, हे फार सुंदर आहेत. आणि फिश टँक देखील त्यांनी फार सुंदर बनवला. पूर्ण ॲम्बियन्स हॉटेलचा जबरदस्त होता. केव्हा जर तुम्ही हैदराबादला गेलात तर नक्की ट्राय करा. आणि बघा आपण तर आता इकडे बघा हे सगळे ड्रिंक्स होते. इकडे अल्कोहोलिक ड्रिंक्स होते आणि आपण काय अल्कोहोल घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही याच्यामधले काय ट्राय केले. हा गात देखील सुंदर होता. आणखीन प्रत्येक हॉटेलमध्ये कोण नाही कोण असा सिंगर असतोच. आणि हा माहोल देखील जबरदस्त बनवतात ही सिंगर लोक. त्या सिंगरसाठी देखील फारसं जबरदस्त वाटत होतं. चला तर आपण आज इकडे आता टेबल वगैरे आम्ही पकडलं आहे. अंबूसर देखील मस्त. आणि आज स्पेशल गेस्ट होता तो आमचा एक जापनीज ॲबेसा.
तर आम्ही टेबल पकडलं आहे, टेबलवरती बसलो आहे, सगळेजण खुश होते. आता थोड्याच वेळात आपल्याला मस्तपैकी इकडे स्टार्टर येणार आहे. आणि पहिल्यांदा स्टार्टरमध्ये ते लोक आपल्याला सूप देतात, मटन सूप देखील फार सुंदर होता आणि इकडचं स्पेशल आहे ते, थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे पण, आणि टेस्ट देखील फार सुंदर होती. त्यानंतर प्रॉन्स आले, तवा चिकन वगैरे आलं, भरपूर काय काय आयटम्स होते. आपल्याला त्याने ते एक 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 वाढत गेले. मी तर आपल्या प्रॉन्सवरती जोर धरला होता, कारण मला प्रॉन्स खूप आवडतात आणि फार सुंदर मजा येत होती. आणि हे थोडं जे जापनीज लोक आहेत त्यांना कसं थोडंसं या ठिकाणी स्पायसी कमी लागतं. आणि हे हा जो आयटम आहे तो मटन हलीम, इकडचा हैदराबादचा स्पेशल आयटम आहे. आणि इकडे बघा सब्जीजमध्ये भरपूर काही आयटम्स होते, पण आम्ही त्याला हात देखील लावलेला नाही. कारण काय झालं की इकडे स्टार्टर एवढं खाल्लं होतं, त्याच्यानंतर मी पाणीपुरी देखील ट्राय केली. पाणीपुरी बघा कशी बनवते ती मुलगी, तर तिला सांगितलं की माझ्यासमोर एक पाणीपुरी बनवून दे मला. आणि इकडे बघा एक फ्रूट्स देखील स्पेशल होते. तर आपण इकडची हैदराबादची पाणीपुरी ट्राय करूया कशी होती. तर तिने बनवायला सुरुवात केली आणि ही मुलगी देखील बघा, मला वाटतं ती आसामची होती. आणि तिने जे तिकडे काम करायसाठी, म्हणजे जर एक वेटरचं काम बघा, कुठली मुलं आणि कुठे हैदराबादला ही सगळी मुलं आहेत ना, एक नॉर्थ इंडियाची होती. आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही फार सुंदर डान्स करतो, तुम्ही बघा म्हणून. कारण जबरदस्त एंटरटेनमेंट डान्स होता आणि त्या लोकांनी डान्स देखील फार सुंदर केला. तुम्हाला सॉन्ग मी दाखवू शकत नाही, कारण कॉपीराईटची थोडीशी भीती आहे. आणि ही तीच मुलं आहेत, जी मुलं आहेत ना म्हणजे स्टार्टरचा सर्व करतात किंवा हॉटेलमध्ये काम करतात. तीच मुलं बघा किती खुश होऊन इकडे या ठिकाणी सुंदर डान्स करतायत. फार बरं वाटलं या मुलांना सगळ्यांना पाहून, कारण ही मुलं फार कमी वयाची आहेत. मला वाटतं 18-19 वर्षाचीच असतील कदाचित. आणि ही आपलं घरदार सोडून, सर्व काही सोडून इकडे हैदराबादच्या ठिकाणी, म्हणजे साऊथच्या ठिकाणी काम करतायत. फार मनाला बरं वाटलं. कदाचित महाराष्ट्रातली मुलं देखील असं करतील किंवा काय, तर आणखीन बरं वाटलं असतं. पण महाराष्ट्रातील मुलं बाहेर काम करणं फार कठीण आहे. मित्रांनो, या मुलांचं एकच उद्दिष्ट असतं की आपल्याकडे जो गेस्ट आला आहे त्या गेस्टला पूर्णपणे एंटरटेनमेंट झालं पाहिजे, हा त्याचा एक उद्देश असतो. आणि त्यांना फार आपल्या हॉटेलमध्ये जेवण जेवत असताना किंवा स्टार्टर खात असताना त्यांना फार बरं वाटलं पाहिजे, हाच त्याचा एक उद्देश असतो. आणि त्यांना जेवढं जमतं आहे त्याच्यापेक्षा चांगला डान्स त्या लोकांनी केलेला आहे आणि आम्हाला देखील फार आवडला. त्यासाठी खरंच त्यांना मानाचा मुद्रा. कारण काही लोकांना असं वाटतं की मला येत नाही तर मी कशाला करू, या सगळ्या गोष्टी असतात. पण खरंच त्यांनी अतिशय सुंदर डान्स इकडे केला. आणि तीच मुलं नंतर आम्हाला विचारत देखील होती की कैसे लगा, आप कुछ टेस्ट में चेंजेस करना है क्या, ये सब कुछ करना है क्या. आम्ही त्यांना सांगितलं की फार सुंदर आहे म्हणून. आणि त्यांनी नंतर जाताना सांगितलं देखील आम्हाला रिव्ह्यू चांगला द्या म्हणून. तर मित्रांनो, हे फिश देखील मस्त होते. चला तर आपण आज थोडं आईस्क्रीम ट्राय करणार आहोत. आणि आईस्क्रीम मला ते पानवाला आईस्क्रीम आहे ना ते फार आवडतं. इकडे देखील ही रबडी देखील होती, रबडी देखील छान ट्राय केली, मजा आली. आणि यांचा काय डान्स अजून संपला नव्हता, त्यांना देखील मजा येत होती. कारण त्यांच्या कामाच्या वेळेमधनं थोडंसं काहीतरी इकडे मजा करायला मिळते ना, ते त्यांना बघा किती खुश आहेत, त्यांचे चेहरे बघा, सगळेजण खुश होते. आपण या ठिकाणी मागवला आहे लेमन मिंट मोजिटो आणि तो माझा फेवरेट आहे. आता आमचं स्टार्टर वगैरे खाऊन झालं आहे जवळजवळ, पण त्यांचं स्टार्टर आणून जमलेलं नाही आहे. आता त्यांनी एक वेगळा, म्हणजे जो प्रॉन्समधला तो वेगळा आयटम आहे, काहीतरी प्रॉन्स गार्लिक वगैरे, तो त्यांनी आणला होता. तो जवळजवळ आम्ही जेवण जेवत असताना आणला होता. हे बघा, आता त्यांनी फ्रूट्स देखील आणले, म्हणजे पायनॅपल आहे, वॉटरमेलन आहे, हे सगळ्या गोष्टी आणल्या. पण खरंच पोटामध्ये जागा नव्हती एवढं खाल्ल्यानंतर आहे ना. आणि संध्याकाळचं पहिलं गोष्ट आता आम्ही कमी जेवतो, त्याच्यामुळे आत्ता त्यांनी आणखीन वेगवेगळे स्टार्टर आणले. त्याच्यामुळे हे बघा आणखीन एक त्यांनी स्टार्टर ॲड केलं. हे प्रॉन्स आय थिंक प्रॉन्स गार्लिक आहे, चिकन आहे, पण हे असंच राहिलं. त्यातलं फक्त मी एका दुसरं काहीतरी ट्राय केलं होतं, फार सुंदर होतं. बघा इकडे जी पाणीपुरी करणारी मुलगी आहे ना, तिचा एक फोटो घेण्याचा प्रयत्न केला. आणि हा मुलगा देखील फार सुंदर गात होता. त्याच्यानंतर आमचे जे मेंबर्स होते आमचे बघा ह्याने गुलाब जाम विद आइसक्रीम, ये क्या है मालूम नहीं. अच्छा,
चला मी देखील इकडे ना एक फार सुंदर ऑर्डर करत होतो, कारण मला ते पानवालं आईस्क्रीम खायचं होतं आणि हे लाईव्ह आईस्क्रीम होतं, परंतु त्याला ते जमलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. लाईव्ह आईस्क्रीम थोडंसं वेगळ्या पद्धतीत बनवतात, कारण ते तिकडे बघा हा ट्राय करतो आहे 100%, परंतु तेवढं त्याला जमलं नाही. परंतु ठीक आहे, मला ते खायला तर नक्कीच आवडलं आणि ते घेतलं, थोडंसं ट्राय केलं, फार सुंदर वाटलं. आणि तिकडे भरपूर लोकं होती आईस्क्रीम तिकडे ट्राय करत होती, परंतु सर्वांना मी दाखवू शकलो नाही आहे तुम्हाला. तर आत्ता थोडंसं या ठिकाणी आमची जे मेंबर्स होते ते मला गाण्यासाठी फोर्स करत होते. मला माझी गाणी त्यांनी बघितली आहेत, त्याच्यामुळे मला गाण्यासाठी फोर्स करत होते. आपण गाणं देखील गायलं आहे तिकडे, परंतु आता आपली निघायची वेळ झाली आहे. निघताना आपण इकडे पान ट्राय केलं होतं आणि आपला हा जापनीस आहे म्हणजे आबेसान, त्यांना देखील सांगितलं आम्ही की तुम्ही पान ट्राय करा. त्यांना पानाची टेस्ट ॲक्च्युली तेवढी नाही लागत. तर अंबू सरांनी पान ट्राय केलं, आबेसानने देखील पान ट्राय करण्याचा प्रयत्न केला. बिल वगैरे झालं आहे, हा बघा. त्याने मस्त पुन्हा एकदा नवीन पान बनवलं, मसाला वगैरे टाकला आणि आबेसानला देखील आम्ही जरा पुन्हा एकदा कामावरती पोचलो आहे. कामावरती काम पूर्ण केल्यानंतर तिकडे बघा आजचं जे काम आमचं पूर्ण होतं, टास्क होता तो पूर्ण झाला आहे. झाल्यानंतर आम्ही त्यांच्या मालकांबरोबर फोटो देखील काढला. हॉटेलवरती आलो, हॉटेल चेकआउट केल्यानंतर मग प्रगती ऑफसेटमध्ये पोचल्यानंतर तिकडनं आता निरोप घ्यायचा होता. निरोप घेतल्यानंतर बघा लगेच ही त्यांची पूर्ण बिल्डिंग आहे. तर कधी प्रगतीच्या प्रिंटिंग करण्याचा कधी जर चान्स मिळाला तर नक्की मित्रांनो तिकडे प्रगतीची बिल्डिंग पाहून या. आता आपण निघालो एअरपोर्टला, हैदराबादला. आपली फ्लाईट होती संध्याकाळी 5:15ची मुंबई फ्लाईट. आणि जाता ही दृश्य बघा, किंग्स क्राऊन कनेक्शन मला वाटतं हे हॉटेल असेल, फार मोठं हॉटेल आहे. आणि हैदराबाद सिटी मला खरंच फार सुंदर वाटली. आणि तिकडचं जेवण स्पेशली नॉनव्हेज लवर लोकांना खरंच हैदराबाद फार सुंदर आहे. आणि गेलात तर नक्की किरण चार मिनार आहे, फिल्म सिटी आहे जी रामोजीराव फिल्म सिटी नावाने फेमस आहे, जिकडे बरेचसे मूवी शूट होतात. बाहुबलीसारखं मूवी शूट झालं आहे. मोठे मोठे फिल्म स्टार तिकडे देखील बघायला मिळतात. तर तुम्ही कधी गेलात तर नक्की तिकडे जाऊन या आणि तिकडचं फूड देखील एन्जॉय करा. स्पेशली नॉनव्हेज फूड एन्जॉय करा. तर आपण आता पोचतो एअरपोर्टला. टॅक्सीवाला देखील आला होता. टॅक्सीवाल्याने थोडीशी आपल्याबरोबर मचमच केली होती, कारण तो त्याच्या लँग्वेजमध्ये काहीतरी मला बोलला होता की 200 रुपीज एक्स्ट्रा लागतील म्हणून. परंतु मला ते काही समजलं नव्हतं. मी बोललो त्याला तू ये भाऊ पहिला, नंतर आपण काय ते बोलूया. परंतु त्याला ठीक आहे 200 त्याला एक्स्ट्रा दिले नाही, मी 100 रुपीज एक्स्ट्रा दिले फक्त. आता आपण पोचतो आहे एअरपोर्टला. एअरपोर्ट बघा त्यांनी अतिशय सुंदर एअरपोर्ट बनवला आहे. आणि ही भिंत कशासाठी मारली मला समजत नाही. मला वाटतं वरून पाहिल्यानंतर म्हणजे फ्लाय केल्यानंतर जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा ते फार सुंदर दिसावं यासाठी असेल कदाचित. आणि इकडचा जो एअरपोर्टचा ब्रिज आहे ना तो कमीत कमी 21 किलोमीटरचा आहे. म्हणजे हैदराबाद सिटीतून निघाल्यानंतर एअरपोर्टवर डायरेक्ट आपण 21 किलोमीटर डायरेक्ट ब्रिजने पोचू शकतो, असा त्या लोकांनी ब्रिज बनवला आहे. तर फायनली आपण आत्ता एअरपोर्टला पोचलो आहे. एअरपोर्टला पोचल्यानंतर लगेच इकडे आपल्याला लगेज बॅग टाकायची होती, ड्रॉप करायची होती. आणि आपण ऑलरेडी इकडे पोचलो आहे. पोचल्यानंतर आपल्याला आता एअर इंडियाचा जो विंडो आहे तो शोधायचा होता, कारण एअर इंडिया आणि एअर एक्सप्रेस या दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या आहेत. तर आपली जी होती ती डी, आता हा जे आहे एच आहे, आपल्याला डीकडे पोचायचं होतं. डीकडे पोचल्यानंतर बघा इकडे देखील फार सुंदर, म्हणजे तिकडे लाईनमध्ये उभं राहायची गरज नाही. इकडे एक स्पेशल आपण सेल्फ चेक इन देखील करू शकतो. तर त्याचप्रमाणे आपण सेल्फ चेक इन केलं आहे. सेल्फ चेक इन करून बॅग टाकलेली आहे. ओके, इकडे एवढी गर्दी होती त्यामुळे आपण इथे सेल्फ चेक इन केलं आणि डायरेक्ट इथे बॅग टाकली. सो फायनली आपल्याला बोर्डिंग पास मिळाला आहे. आत्ता आपण चाललो आहे चेक इनसाठी.
आणि बघा इकडे पप्पीज देखील फार सुंदर होत्या. ती एक मुलगी बघा त्यांना फार सुंदर प्रकारे खेळत होती. मला तर फार सुंदर आवडले. आणि आज ते मला वाटतं विमानाने कुठेतरी फ्लाय करणार होते, त्याच्यामुळे काहीतरी वेगळंच त्यांच्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असणार आहे. बघा इकडे हैदराबाद एअरपोर्ट आहे, रनवे आहे आणि तो देखील फार सुंदर आहे. म्हटलं थोडा वेळ आता आपल्याकडे होता, म्हणजे कमीत कमी 15-20 मिनटं होती, तर आपण इकडे तिकडे थोडंसं शूट केलं. तर त्याच्यानंतर आपण आता बघा इकडे गेट आपला चालू झालं आहे. आपलं आज मी तुम्हाला बोललो होतो की मला आज विंडो ट्राय करायचं आहे आणि भलं मोठं फ्लाईट होतं इंडिया नावाने. तर आपण फ्लाईटमध्ये चाललो आहे आणि आज आपल्याला विंडो मिळाली होती, त्याच्यामुळे थोडासा वेगळा आनंद होता. आणि विंडो मिळाल्यानंतर मी भरपूर काही शूट करतो आणि शूट करत असताना तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे सगळं की कशी कशी मजा आली आज फ्लाय करताना. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा. इकडे बघा नमस्ते करत ही लाजली आणि बाजूला झाली. तर आपण आज आत्ता रिटर्नच्या फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि बसल्यानंतर बघा इकडनंच आपण थोडंसं शूट करायला सुरुवात केली होती. थोड्याशा वेळानंतर रनवे आपल्याला क्लिअर मिळत नव्हता. मिळाल्यानंतर आपण इकडे निघालो आहे. तर खरंच मजा येणार आहे. वरून कसं वाटतं मुंबईला उतरताना लँडिंग कसं होतं हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर फायनली आहे ना आपल्याला या ठिकाणी रनवे क्लिअर झाला आहे. तर आपण आत्ता टेक ऑफ घेणार आहे. इकडे बघा हे दृश्य देखील जबरदस्त होतं आणि आज खरंच मला भरपूर दिवसांनी म्हणजे एवढ्या ट्रिपनंतर मला आज विंडो मिळाली, त्याच्यामुळे आज मी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि नक्की कमेंट करा की आपण देखील कुठल्यातरी फ्लाईटमधून ज्या विंडोवर सीट मिळाल्यानंतर असे व्हिडिओ बनवले असणार. 100% मला तुम्ही सांगा की कशाप्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवलेत. तर चला आता आपण निघूया आणि वरून म्हणजे वरनं हैदराबाद कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवतो आता. करत टेकअप घेतला आहे आणि आत्ता मी तुम्हाला हैदराबाद वरून कसं दिसतं ते दाखवणार आहे. नेहमी मित्रांनो मी टेकऑफ घेताना आहे ना डोळे बंद करून बसतो, कारण मला टेकऑफ घेताना आहे ना मला थोडंसं कुठेतरी गरगरल्यासारखं वाटतं. म्हणून मी लगेच डोळे बंद करतो आणि जेव्हा एकदम वरती गेल्यानंतर फ्लाईट स्थिर होतो तेव्हा मी डोळे उघडतो. पण आज विंडो असल्याकारणाने मी व्हिडिओ बनवत होतो, ते एक थोडंसं आज वेगळं होतं. आणि बघा हैदराबाद वरून कसं दिसतंय, फार सुंदर वाटतं. आणि कुठलं मुंबई देखील फार सुंदर वाटते, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर आज हैदराबादची दृश्य घेताना मला फार बरं वाटत होतं. अतिशय सुंदर दृश्य होती. थोडासा पाऊस देखील होता, त्याच्यामुळे वातावरण थोडंसं दमट होतं वातावरण. बघा दृश्य पूर्ण हैदराबादची आहेत.
आणि आज खरोखर आहे ना मी विंडो सीटची मजा घेत होतो, कारण फार सुंदर वाटत होतं वरून बघायला. ढग देखील फार सुंदर दिसत होते, म्हणजे आणि आणखीन आम्ही ढगाच्या वरती होतो. कमीत कमी 32,000 फीटवरती आम्ही होतो आणि हे अतिशय सुंदर मजा येत होती. मला तर फार बरं वाटत होतं, कारण खूप दिवसांनी मला विमानातून विंडो सीट एन्जॉय करायला मिळत होती. आणि आता थोडं काहीतरी खायची वेळ झाली होती आणि एअर इंडिया बघा आपल्याला काहीतरी स्नॅक्स देत असतो, त्याच्यामुळे ते स्नॅक्स खाण्याची इच्छा देखील फार असते आणि भूक देखील लागली होती. तर चला आपण आता स्नॅक्सकडे वळूया. आपल्याला स्नॅक्स आणून दिलेला आहे. हे बघा, एक व्हेज पफ होतं आणि केक होता. मी खायला सुरुवात केली कारण भूक देखील लागली होती. पटापट खाल्लं आणि फार सुंदर होतं. आणि फ्लाईटमध्ये काही जरी फूड दिलं ना मित्रांनो तरी फार सुंदर लागतं, कारण ते तिकडे बसून खायची इच्छा आणि तिकडे वरती फ्लाईटमध्ये बसून खाण्याची मजा आहे ना, ती काहीतरी वेगळीच असते. सुंदर. चला तर पुन्हा एकदा वळूया वरून व्हिडिओ बनवण्यासाठी. तर अतिशय सुंदर व्हिडिओ आपण इथे बनवत होतो आणि बघा वेगवेगळी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत होती. वाव, असं वाटत होतं ना कुठेतरी जन्नतमध्ये आहे. असंच मस्तपैकी फ्लाय करत राहावं असं वाटत होतं, परंतु आपला फक्त 1 तासाचा वेळ होता आणि त्या 1 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचणार होतो. थोड्याच वेळात आपल्याला मुंबईची दृश्य देखील मी दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा, बघत राहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला आता आपण जवळजवळ मुंबईमध्ये पोचलो आहे. महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये बघा ह्या बिल्डिंग्स वगैरे पाहिल्यानंतर वाटतं की आता आपण मुंबईला 100% पोचलो आहे. आणि मुंबईमधल्या ह्या चाळी किंवा बिल्डिंग्स, मेट्रो स्टेशन, हायवे किती सुंदर दिसतात. फार मस्त वाटतं बघा. हे मेट्रो स्टेशन आहे कुठलं तरी, आणि त्याच्या बाजूला जे टेकडीवरती ज्या चाळी आहेत त्या देखील फार सुंदर वाटतात. वरून बघायला अतिशय सुंदर वाटतं, कारण सर्व दिसतं आपल्याला वरून. फार सुंदर वाटतं आणि हे चाळीचा जो मुंबईचा जो हे आहे तो अतिशय सुंदर वाटतो. खरंच बघताना फार सुंदर मजा वाटते, कारण असं 100% माहिती आहे की या चाळी कंटिन्यू आपल्याला राहणार नाही. कुठेतरी बिल्डिंग्स या ठिकाणी कधीतरी येणारच आहेत. आणि आपण आता शेवटी फायनली आपण या ठिकाणी पोचलो आहे एअरपोर्टला. बघा लँडिंग कशा प्रकारे होते. अतिशय सुंदर दृश्य होती. फार मजा आली फ्लाईट करताना. मित्रांनो, तुमच्या एका लाईक्समुळे आमचं फार समाधान वाटतं. तर 100% लाईक्स करा आणि वाटल्यास कमेंट देखील करा. जाने तक कृपया अपनी निर्धारित सीट पर ही बैठे रहें और ऊपर बनी सामान कक्ष ना खोलें। सामान कक्ष खोलते समय सावधानी बरतें। कृपया अपने सामने बैठे अतिथि चला तर मग एअर होस्टेसना टाटा बाय बाय करता आम्ही आता बाहेर निघालो. मुंबई एअरपोर्टला पोचलो. मुंबई एअरपोर्टला पोचल्यानंतर एक वेगळी समाधानी असते, कारण आपल्या प्रदेशात आपण पोचलेलो असतं. आणि आता आपल्याला लगेचच आज ओला उबेरचा स्ट्राईक होता, त्याच्यामुळे ओला उबेर काही येणार नाही. त्याच्यामुळे मी योगेशला कॉल केला होता. योगेश ऑलरेडी मुंबई एअरपोर्टला पोचला होता, परंतु मुंबई एअरपोर्टचा तो बाहेर उभा होता, कारण एअरपोर्टमध्ये आल्यानंतर कमीत कमी ओला आणि उबेर किंवा टॅक्सी असेल तर त्यांना 250 रुपीज पे करायला लागतात. त्याच्यामुळे तो बाहेरच उभा होता. 11 नंबरला आपण लगेज घेतलं आहे. लगेज घेतल्यानंतर आपण पटापट बघा, ही आपली बॅग आहे, ती नेहमी अशी आपल्याकडे येत असते. आपण असं वाटतं की आपली काय, तर पटापट बॅग घेतो आणि पटापट आपण निघालो आहे. आज मी ट्रॉली घेतली होती, कारण बॅग थोडीशी जड होती. टूल्स असल्या कारणाने थोडीशी जड आहे बॅग, त्याच्यामुळे ट्रॉली घेतली होती. ट्रॉली डायरेक्ट मी नेऊन तिथे बाहेर सोडली. बघा मुंबई एअरपोर्ट देखील फार सुंदर आहे. टर्मिनल 2 वरती आहे. तर आपण पटापट योगेश मला भेटला देखील आणि आपण आता अंधेरीवरून निघालो आहे. बघा अंधेरी चकाल्याची दृश्य आहेत. आज पाऊस नव्हता, परंतु संध्याकाळ मला झाली होती
आणि ट्रॅफिक देखील कमी होतं, कारण ओला उबेरला आज संप असल्याकारणाने ट्रॅफिक कमी होतं. थोडासा पाऊस आपल्याला भेटला आणि पटापट दहिसर चेक नाक्याला पोचलो. दहिसर चेक नाक्यावरून मी विरारला देखील पोचलो. तर भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही घरी जातो आहे, आराम करतो आहे, सगळं करतो आहे. एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, नवीन शहरामध्ये जाताना भेटूया. आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपला अभिप्राय कळवा, लाईक करा आणि शेअर देखील करा. आपल्या एका लाईकमुळे आम्हाला जे समाधान मिळतं आणि पुन्हा नवीन व्हिडिओ बनवण्याची इच्छा देखील होते. तर टाटा बाय बाय, जय महाराष्ट्र. मराठी बोला आणि समोरच्याला बोलण्यास प्रवृत्त करा. टाटा बाय बाय.